अशा प्रकारे आपण इकडे खाजा घेतलाय. व याला काय म्हणतात आपण? मालवणी खाजा. अशा प्रकारे इकडे स्वादिष्ट आणि उत्कृष्ट मिठाई आपल्याला मिळतो. तर आपल्या स्वस्त दरामध्ये सगळ्या प्रकारचे आपल्याला पाहिजे ते घेऊ शकतो आपण. ते जर प्रत्येक जत्रेमध्ये आपण गेलो तर या गोष्टी आपल्याला उपलब्ध मिळतातच. अशा प्रकारे घरी बनवलेल्या आपल्याला या सगळ्या वस्तू काही आयटम मिळतील. आता कुठून आहात तुम्ही? इथले जांभूळनगर. हां, जांभूळनगर. तर मित्रांनो इथे आपले जांभूळनगरचेच आहेत. स्थानिक रहिवासी आहेत. त्यांनी हा व्यवसाय इकडे सुरू केलेला आहे आणि गेले 40 वर्ष पालवणीमध्ये गेली 40 वर्ष व्यवसाय करतायत. अशा पद्धतीने पालवणीची जत्रा आहे. दत्त जयंतीचा उत्सव उत्कृष्ट मंडणगड तालुक्यात अकोला तालुक्यामध्ये असा एकमेव उत्सव आहे. या ठिकाणी मोठी जत्रा प्रमाणात भरली जाते. किती दिवस येईल? 2 दिवस. धन्यवाद. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळीकडे त्याच प्रकारच्या वस्तू काय तिकडे ज्या आज नाही उद्या जत्रा. हो मॅडम माननीय खासदार गोविंदला त्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचे. आज दत्त जयंती उत्सव आपण साजरा करतो आणि या उत्सवाच्या निमित्ताने जवळपास
वर्षी मी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा प्रयत्न मी केला गेली 8-9 वर्ष आणि कबड्डीचे सामने आपण दरवर्षी इथे भरवतात. आज खरं तर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने 10 वर्षामध्ये ए बाबा काय यायला गेली 5 वर्ष आमदार म्हणून येत होतो, परंतु आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पहिल्यांदाच राज्यमंत्री म्हणून या कार्यक्रमाला याचा जोडला आहे. अर्थातच हे मंत्रिपद आपल्या सर्वांचं आहे. किंबहुना मंडणगड तालुक्याला 50 वर्षानंतर हे मिळालेलं राज्यमंत्रीपद आहे आणि हा बहुमान अर्थातच मंडणगड तालुक्याचा देखील आहे. पारवणी म्हटल्यानंतर सन्माननीय रामनाथभाईंचा आजोळ आणि आपुलकीने आपण सर्वांनी आजपर्यंत ते नातं आपण जपलं. भाऊ देखील इथे आहेत. एकंदरीत आपल्या मंडणगड तालुक्याला विकास करून घ्यायची ही सर्वात मोठी संधी आहे. आपण जे स्वप्न पाहिले की या रत्नागिरी जिल्ह्यामधील सर्वात लहान तालुक्याला सर्वात जास्त महत्व प्राप्त करून द्यायचा माझा प्रयत्न राहील. या मंत्रिपदामार्फत पहिलं कुठलं मोठं काम जे मंडणगड तालुक्याकरता जे आपण हाती घेतले ते म्हणजे आपल्या मंडणगड तालुक्याला पहिली MIDC ही आपण मंडणगड तालुक्यामध्ये मंजूर करून घ्यायची, जेणेकरून उद्योग आपल्या मंडणगड तालुक्यामध्ये येतील, रोजगार आपल्या मंडणगड तालुक्यामध्ये येईल, व्यवसाय आपल्या मंडणगड तालुक्यामध्ये येईल आणि ते आपण पाठ शिरगाव इथे आपण लवकरच त्याला प्राथमिक स्वरूपात मंजुरी मिळालेली आहे. त्याला अंतिम मंजुरी आता भूसंपादनाची प्रक्रिया देखील लवकरच चालू होते आणि त्याला देखील आपण पुढची प्रोसिजर करून घेऊ. लवकरच आपण तिथे उद्योग देखील आणतोय. एकंदरीत मंडणगड तालुक्याच्या विकासाकरिता या मंत्रिपदामार्फत जास्तीत जास्त माझे प्रयत्न राहतील. आपण गेल्या अनेक वर्ष हा कार्यक्रम अतिशय उत्सवामध्ये आपण सर्व आज साजरा करताय. त्याकरिता आपल्या मंडळाचे देखील मी मनपूर्वक अभिनंदन करतो. सगळ्यांना या दत्त जयंती उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला वाटतं गेल्या वर्षी ह्या जी सेटिंग आपण इथे करतात त्याची मागणी आपण सर्वांनी इथे केली होती, गॅलरीची मागणी केली होती, परंतु कागदपत्राची पूर्तता अजूनपर्यंत न झालेली असल्यामुळे आपण ते अजून मंजूर होऊ शकलं नाहीये. त्याची आठवण म्हणून आपण जी कागदपत्राची पूर्तता मला करून द्या. नक्कीच कायमस्वरूपी गॅलरी आणि चांगल्या सभागृह नक्कीच आपण इथे मंजूर करून घेऊ, जेणेकरून आपल्याला त्याची चांगली सुविधा उपलब्ध होईल. फक्त आठवण म्हणून एक शेवटचा मुद्दा म्हणून हे जे खरं तर आज मॅटवरती हे सामने होत आहेत तालुका क्रीडा संकुलमधून, जे तालुका क्रीडा समिती प्रत्येक तालुक्याला असते, आमदार त्याचा अध्यक्ष असतो. मी आपल्या सर्वांना आवर्जून सांगेन की हे मॅट जे आता इथे आपण वापरतोय आपल्या तालुका कबड्डी असोसिएशनला आपण तालुका क्रीडा समितीमार्फत मोफत 1 रुपया न खर्च करता आपण ही मॅट मोफत आपण उपलब्ध करून दिलेल्या असोसिएशनला. आणि त्या मेंटेनन्ससाठी काय तो खर्च येत असेल तर ते नक्कीच ते चार्ज घेत असले, परंतु ही मॅट वरचे सामने त्यामुळे नक्कीच आपण करू शकलोय आणि म्हणून ती माहिती आपल्याला द्यावीशी मला वाटली. परंतु पुन्हा एकदा तसं मनपूर्वक शुभेच्छा मिळतेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2025 त्याला आपण आलात, आम्ही धन्य झालो. आज आपल्या पारवणी नगरमध्ये आपलं सहर्ष स्वागत. हे अखिल पारवणी उत्सव कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय राजेंद्र दळवी साहेब यांना पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपला